शांघाय सहकार्य संघटनेची नुकतीच झालेली ही परिषद आणि या परिषदेच्या निमित्तानं भारतानं विविध राष्ट्रप्रमुखांशी केलेल्या द्विपक्षीय चर्चा आणि त्यांचं महत्त्व याबाबत चर्चा करण्यासाठी परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। शैलेंद्रजी, आपल्या या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। चर्चेला आपण सुरुवात करतोय। पहिलाच प्रश्न आपला असा आहे की भारतासाठी शांघाय सहकार्य संघटनेचं धोरणात्मक दृष्ट्या नेमकं काय महत्त्व आहे? नक्कीच मला असं वाटतं की प्रथम आपण शांघाय सहकार्य संघटना ही नेमकी काय आहे, ही कशा पद्धतीने निर्माण झाली, अगदी थोडक्यात आपण ते समजावून घेऊयात। 1995 मध्ये ही खरं तर चीनच्या पुढाकारांनी तयार झालेला हा गट आहे, संस्था आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। 1995 ला तिला शांघाय सहकार्य संघटना किंवा शांघाय 5 नाव म्हणून ओळखलं जायचं आणि त्यावेळेला चीन, रशिया आणि 3 सेंट्रल एशियातले देश असे त्याचे सदस्य होते। नंतर 2001 ला त्याचं पूर्ण जे नाव आहे ते बदललं गेलं आणि ती शांघाय सहकार्य संघटना झाली आणि त्यानंतर 2003 मध्ये त्याच्यामध्ये उझबेकिस्तान या देशाचा समावेश झाला आणि ते एकूण 6 सदस्य असणारी संघटना बनली आणि त्यानंतर भारत हा त्याच्यामध्ये निरीक्षक या पदावरती अनेक वर्ष काम करत होता आणि 2017 मध्ये भारताला आणि पाकिस्तानला या संघटनेचं सदस्यत्व मिळालं। त्यामुळे पहिले 6 देश आणि नंतर भारत आणि पाकिस्तान असे एकूण ह्या संघटनेचे 8 एकूण देश सदस्य देश आहेत आणि ही संघटना यासाठी महत्त्वाची, जसं आपण आता नमूद केलं की जवळपास जगातली 40% लोकसंख्या ही या 8 देशांमधनं आहे। त्याचप्रमाणे जागतिक जीडीपीच्या 30% जीडीपी हा यांच्याकडे आहे। आज रशिया, चीन आणि भारत यासारखे 3 अत्यंत शक्तिशाली अशा प्रकारचे देश हे याचे सदस्य देश आहेत आणि जर भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की भारत या संघटनेच्या माध्यमातून जो मध्य आशिया आहे आणि जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्याला व्यापारी दृष्टिकोनातून, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संघटना आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशा पद्धतीने ठरणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे जी एक सामरिक स्वायत्तता, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहे, आपण असं म्हणतो की आम्ही अमेरिकेकडे किंवा रशियाकडे अशा प्रकारे झुकलेलो नाहीये। जर आम्ही अमेरिका पुरस्कृत क्वाड संघटनेचे सदस्य आहोत तर आम्ही चीन आणि रशिया पुरस्कृत शांघाय सहकार्य संघटनेचे पण सदस्य आहोत। त्यामुळे कुठेतरी आपण तो समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातून। तर भारताला ही सामरिक दृष्टिकोनातून भारताच्या परराष्ट्र धोरणातली सामरिक स्वायत्तता टिकवून ठेवण्याच्या माध्यमातून आणि व्यापारी दृष्टिकोनातून देखील ही संघटना अतिशय महत्त्वाची आहे। अगदी म्हणजे व्यापारी दृष्ट्या आपलं त्या संघटनेचं महत्त्व अतिशय उपयुक्त असं आहे आपल्या दृष्टीने। पण तरीसुद्धा आपण एक बघितलं की कोविड परिस्थिती निर्माण झाली, मध्यंतरीच्या काळामध्ये युक्रेन युद्ध झालं, या दोन्ही गोष्टींमुळे पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण झाले। आता या पार्श्वभूमीवर भारतानं अधिक चांगलं दळणवळण आणि संक्रमण हक्कांवर भर दिला आहे या परिषदेमध्ये, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच आहे। जसं आपण आता नमूद केलं त्या पद्धतीने कोरोनाची महामारी साधारणतः 2 वर्ष हा संपूर्ण परिणाम चालला। असंख्य अनेक देशांमधनं लॉकडाऊनची परिस्थिती आली, अर्थव्यवस्थांवरती नकारात्मक परिणाम झाला आणि एकूणच जी जागतिक पुरवठा साखळी आहे त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला। अर्थात ही जागतिक पुरवठा साखळी का डिस्टर्ब झाली? कारण जेव्हा कोरोनाची महामारी आली त्यावेळेला चीनचा जागतिक जीडीपीमध्ये आणि या पुरवठा साखळीमध्ये जवळपास 22% हिस्सा होता एकट्या चीनचा आणि आज अनेक देश चीनवरती विसंबून आहेत। त्यांच्यासाठी जो रॉ मटेरियल लागतं ते त्यांच्या दृष्टीने अनेक देशांना ह्या रॉ मटेरियलचा पुरवठा चीनकडनं होतो। त्यामुळे ही महामारी आली तेव्हा ही जागतिक पुरवठा साखळी ही पूर्णपणे डिस्टर्ब यासाठी झाली की आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे ठप्प झाला। एका देशाचा दुसऱ्या देशाची व्यवहार ठप्प झाला आणि त्यामुळे जी कनेक्टिव्हिटी होती प्रत्येक देशांमधली ती कनेक्टिव्हिटी ब्रेक झाली आणि म्हणून जागतिक पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय निर्माण झाला। त्यामुळे भारत तेव्हापासून अशी मागणी करतो आहे की सगळ्यांनी केवळ चीनवरती विसंबून राहण्याऐवजी त्याच्यामध्ये विविधता आणणं फार गरजेचं आहे आणि म्हणून जी पोस्ट कोरोना फेज म्हणतो की कोरोना नंतरचं आपण जग म्हणतो त्या जगामध्ये भारताने एक उत्तम पर्याय हा जगापुढे आता ठेवलेला आहे की आम्ही देखील एक उत्तम पर्याय ठरवू शकतो, आम्ही देखील कच्चा माल हा जगाला उत्तम पद्धतीने पुरवू शकतो, आम्ही देखील पक्का माल पुरवू शकतो। त्यामुळे युरोपने असेल किंवा सेंट्रल एशियाने असेल, इव्हन पश्चिम आशियाने असेल, या सगळ्यांनी आता भारताचा विचार करावा। म्हणून सप्लाय चेनमध्ये रेझिलन्स आणणं ही भारताची फार महत्त्वाची मागणी आहे आणि जी कनेक्टिव्हिटी ब्रेक झाली कोरोना काळामध्ये आणि रशिया युक्रेन युद्धामुळे त्या कनेक्टिव्हिटीला कुठेतरी आता पुन्हा जोडता आलं पाहिजे। कारण एक याच्यातला मुख्य मुद्दा असा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आता
आता सेंट्रल एशियाबरोबर जास्त संबंध विकसित करू इच्छितो. सेंट्रल एशिया म्हणजे जिथे कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान हे जे सगळे जवळपास 5 प्रमुख देश आहेत की जे पूर्वी सोव्हिएत महासंघाचे भाग होते आणि नंतर सोव्हिएत महासंघाचं विघटन झाल्यानंतर स्वतंत्र देश बनले. आज त्यांच्याकडे फार मोठं पोटेन्शियल आहे व्यापाराचं, पण आपण आपली त्यांच्यावर लँड कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे, बॉर्डर्स नसल्यामुळे आपला जमिनी माध्यमातून व्यापार होऊ शकत नाही. जो सध्या व्यापार होतो आहे तो विमानाच्या माध्यमातून होतो, बाय एअर होतो आहे आणि त्यामुळे व्यापाराचा व्हॉल्यूम जो आहे तो अत्यंत कमी आहे. तो साधारणतः 6 अब्ज ते 8 अब्जपर्यंत आहे. पण जर ही कनेक्टिव्हिटी झाली तर हा व्यापार 100 अब्जपर्यंत जाऊ शकतो. इतका प्रचंड मोठा स्कोप असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कनेक्टिव्हिटीवरती भर दिला. त्यामुळे या परिषदेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की सप्लाय चेनमध्ये विविधता आणणं, कनेक्टिव्हिटीवरती भर देणं, या दृष्टिकोनातून ही परिषद महत्त्वाची होती असं आपल्याला म्हणावं लागेल. संक्रमण हक्कांवरती भर दिला. एक उदाहरण देता येऊ शकेल का आपल्याला आपल्या शेजारी राष्ट्रांच्या अनुषंगाने? नाही, मला असं वाटतं की आता फॉर एक्झाम्पल आपण जर भारत आणि बांगलादेश या 2 देशांचं उदाहरण घेतलं तर भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे. ही लँड बॉर्डर आहे. असं असतानाही 2 देशांमधला 90% व्यापार हा समुद्राच्या माध्यमातून, नदीच्या पाण्याच्या माध्यमातून होतो. याचं कारण असं आहे की ही रोड डेव्हलपमेंट्स झालेली नाही, कनेक्टिव्हिटी झालेली नाही. हाच प्रकार नेपाळच्या बाबतीमध्ये आहे, हाच प्रकार आपल्या सभोवतालच्या देशांच्या माध्यमातून आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये देखील भारताने कनेक्टिव्हिटीवरती भर दिलेला आहे आणि आता SCO मध्ये देखील भारताने कनेक्टिव्हिटीवरती भर अगदी म्हणजे काही आणखीन मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले या परिषदेमध्ये. भारतातलं वाढतं निर्मिती क्षेत्र आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था याविषयी या बैठकीत पंतप्रधानांनी विस्तृत आलेख मांडला. आता या दृष्टीनं या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाला कशा प्रकारे चालना मिळू शकेल, आपले हे जे उपक्रम आहेत त्यांना? मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने जातो आहे किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी ज्याला आपण असं म्हणतो, त्या दृष्टीने भारताचा प्रवास हा चालू आहे. आणि आपण याची आपल्या लक्षात घेणं गरजेचं एक बाब की 2009 पासनं तर साधारणतः आत्तापर्यंत भारताचा जो GDPचा ग्रोथ रेट आहे हा साधारणतः 7 ते 8% आपण जो मेंटेन ठेवला आहे, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं योगदान फार मोठं आहे. जवळपास भारताच्या GDP मध्ये सध्या 40% योगदान हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं आहे. त्यामुळे जर येत्या काळामध्ये आपल्याला GDP ग्रोथ रेट हा साधारणतः 8 ते 9% हा मेंटेन ठेवायचा असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढवला पाहिजे, आपल्याला एक्सपोर्ट हा वाढवला पाहिजे. सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा $3 ट्रिलियन आहे आणि तो आपल्याला 5 ट्रिलियन पर्यंत किंवा त्याही पुढे जाऊन 10 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायचा आहे. त्यासाठी आपल्याला साधारणतः 9 ते 10% GDP ग्रोथ रेट हा मेंटेन ठेवावा लागेल. हा मेंटेन कधी होणार आहे? ज्यावेळेला भारताची निर्यात वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया असेल, यासारखे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतलेले आहे आणि त्यामधनं आपण आता भारतामधली उत्पादन क्षमता कशी वाढेल आणि भारतामध्ये उत्पादित झालेले प्रॉडक्ट जे आहेत हे जगामध्ये कसे विकले जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न चालला आहे. आणि विशेष म्हणजे मी जाणीवपूर्वक या गोष्टीवरती भर देऊ इच्छितो की गेल्या 3 वर्षांमध्ये $300 अब्ज एक्सपोर्ट हा भारताने केलेला आहे. खरं तर आपल्या अर्थव्यवस्थेला 2दा लॉकडाऊनचा फटका बसलेला आहे. असं असतानाही आज जागतिक बँकेकडनं जे प्रोजेक्शन आलं गेलंय 7.5% हा भारताचा GDPचा ग्रोथ रेट आहे आणि तो सर्व विकसित देशांमध्ये सर्वात जास्त भारताचा ग्रोथ आहे. आणि भारताचा जो एक्सपोर्ट ज्या पद्धतीने वाढतोय, आता आपल्याला सेंट्रल एशिया हा एक मोठं मार्केट असेल, त्या दृष्टिकोनातनं पंतप्रधान मोदींनी या आपल्या ज्या परिषदेमधला सहभाग होता तो बेसिकली त्या दृष्टिकोनातून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा होता असं आपल्याला म्हणावं लागेल. मला वाटतं या निर्यात वाढीच्या दृष्टिकोनातूनच ज्या भारतीय परंपरा आहेत त्यासुद्धा त्यांचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न मोदी करतायत या संपूर्ण सगळ्या इतर उपक्रमातून सुद्धा आणि या परिषदेमधून सुद्धा. मला वाटतं पंतप्रधानांनी शांघाय सहकार्य बैठकीत सुद्धा मिलेट्स किंवा भरड धान्यांच्या लोकप्रियतेसाठी आवाहन केलं, कारण ती आपली एक परंपरा आहे भरड धान्यांचा वापर करण्याची. याद्वारे अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेला कसं सहाय्य होऊ शकेल, विशेषतः दक्षिण आणि मध्य आशियामध्ये? बघा, कोरोना महामारीनंतर आपण असं बघतो की अन्नधान्याच्या उत्पादनावरती फार मोठा परिणाम झाला, ते घटलं आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा जो बसला तो फूड सिक्युरिटीला म्हणजे अन्न सुरक्षेला झाला. याचं कारण असं होतं की रशिया आणि युक्रेन हे जे 2 देश आहेत हे जगाला एकूण जो गव्हाचं उत्पादन आहे त्यापैकी 40% गव्हाचं उत्पादन हे रशिया आणि युक्रेनमध्ये होतं. म्हणजे जगाला 40% गव्हाचा पुरवठा हा केवळ ह्या 2 देशांकडनं होतो. परंतु रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण गव्हाचा पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे अनेक देशांमधनं फूड शॉर्टेज किंवा मानवतावादी प्रश्न निर्माण झाले, अन्नधान्याचे प्रश्न निर्माण झाले. आपण श्रीलंकेचं उदाहरण घ्या. आज श्रीलंकेमध्ये अत्यंत अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं, त्यामुळे भारताने त्यांना तांदळाचा पुरवठा केला. अफगाणिस्तानमध्ये ती सिच्युएशन आली तर भारताने अफगाणिस्तानला 10,000 टन
हा गहू भारताकडनं पुरवला गेला. आणि भारताचं एक वैशिष्ट्य असं आहे की जसं कोरोना महामारीच्या काळामध्ये भारताने आपली गरज असतानाही हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे 123 देशांना पुरवलं. त्याचप्रमाणे आपण कोरोनाची लस ही जवळपास 76 देशांना आपण पुरवली. त्याच पद्धतीने भारताने जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि गव्हाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ती भरून काढण्यासाठी भारताने प्रयत्न केला आणि भारताने अनेक देशांना गहू पुरवला. त्यामुळे भारत हा सातत्याने आपली ही जी उदार भूमिका आहे ती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पार पाडत आलेला आहे. मात्र आता अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व देशांनी सामूहिक पद्धतीने विचार करणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी या मुद्द्यावरती आवर्जून या परिषदेमध्ये भर दिला. अगदी अगदी तुम्ही फार छान सांगताय. ही चर्चा आपली अशीच पुढे सुरू राहणार आहे, पण त्याआधी थोडीशी विश्रांती. आता गावागावाची शेताची गोष्ट आहे निराळी. पीक विमा पॉलिसीने समृद्धी आली. दारात दारात आणि हातात सुरक्षेचे वरदान. गर्वाने बोलती सर्व शेतकरी, माझी पॉलिसी माझ्या हातात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात. आणि विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसी घरपोच पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपए ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1 लाख करोड़ रुपए से ज्यादा मिले. जेव्हा हवामान होई खराब, PMFBY देई आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. या परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राष्ट्रप्रमुखांशी गाठीभेटी घेतल्या. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. युद्ध थांबवण्याचं आवाहन भारतानं रशियाला खुलेआमपणे केलं. या पार्श्वभूमीवर भारताची या क्षेत्रातली मुत्सद्देगिरी नेमकी कशी सिद्ध झाली आहे? मला असं वाटतं की भारताची या बाबतीमध्ये जेव्हा SCO हा जरी बहुराष्ट्रीय व्यासपीठ असलं तरी देखील यामध्ये भारताच्या ज्या द्विपक्षीय चर्चा झाल्या, विशेष करून पंतप्रधान मोदी यांची व्लादिमीर पुतीन बरोबर ज्या पद्धतीची रशियाचे राष्ट्रप्रमुख चर्चा झाली ती अत्यंत महत्त्वाची होती. ती अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. आणि ती यासाठी की ज्या वेळेला रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध सुरू झालं त्यावेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तेलाच्या किमती ज्या आहेत त्या प्रचंड वाढल्या. 24 फेब्रुवारीला जेव्हा रशियाने युक्रेनवरती हल्ला केला त्यावेळेला साधारणतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ही $73 प्रति बॅरल होती. आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध 24 फेब्रुवारीला सुरू झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसानंतर ती $100 प्रति बॅरल क्रॉस झाली. आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत $1 वाढती त्या वेळेला आपली जी परकीय गंगाजळी आहे त्याच्यावरती साधारणतः $15 अब्ज परिणाम होतो. आणि जर ती $30 आणि $40 जर वाढली असेल तर आपण कल्पना करू शकतो की याचा प्रचंड मोठा ट्रेड डेफिसिट किंवा व्यापार तूट या दृष्टिकोनात नव्हतं. आपली जी अत्यंत प्रेस्टिजियस अशी परकीय गंगाजळी आहे ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो, फॉरेन एक्सचेंज रिझर्व म्हणतो, तो आपला मोठ्या प्रमाणावरती खर्च होतो. त्यामुळे अशा संकट काळामध्ये रशियाने आपल्याला मदत केली. खरं तर 24 फेब्रुवारीच्या पूर्वी आपण भारत रशियाकडनं अजिबात तेल घेत नव्हता. मात्र असं झालं की आपण गेल्या 6 महिन्यांमध्ये रशियाकडनं
$6 अब्ज तेल विकत घेतलं. एवढंच नाही तर मागच्या महिन्यामध्ये रशिया भारताचा टॉप सप्लायर हा देखील बनलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला भविष्यामध्ये एनर्जी सिक्युरिटी हा भारत आणि रशियामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. त्या दृष्टिकोनातनं पंतप्रधान मोदींनी भर दिला. त्याचप्रमाणे अत्यंत निर्भीडपणे त्यांनी आपली मनातली इच्छा अशी व्यक्त केली की आता हे जग जे आहे हे युद्धाचा पुरस्कार करणारं जग नाहीये. बरोबर. आजची परिस्थिती युद्धासाठी संयुक्तिक नाहीये. आपण शांततेचा डायलॉग म्हणजे चर्चेचा आपण मार्ग अवलंबला पाहिजे. अशा पद्धतीचं सजेशन हे आपण रशियाला दिलं. मला असं वाटतं की बायलॅटरल टॉक भारत रशिया संबंध भविष्यामध्ये वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी इराणबाबत सुद्धा आपल्याला हेच म्हणता येईल, कारण या शिखर परिषदेमध्ये शांघाय सहकार्य संघटनेमध्ये सहभागी झालाय इराण सुद्धा होत आहे आणि याचा भारत आणि इराण दोघांनाही फायदा होणार आहे. तो नेमका कशा प्रकारे होणार आहे? नाही, मला असं वाटतं की हा अत्यंत या परिषदेचं एक आणखीन मोठं फलित म्हणजे इराण हा आता SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेचा 9वा सदस्य हा लवकर बनतोय. बेलारूस या देशाची पण अपेक्षा होती, परंतु त्या बाबतीमध्ये निर्णय हा नंतर घेतला जाईल. भारत आणि इराण यांच्यामधले जे एकूण आर्थिक व्यापारी हे संबंध जे आहेत ते अत्यंत घनिष्ठ आहेत. इराण हा आपला 3rd लार्जेस्ट ऑइल सप्लायर होता. म्हणजे आपला नंबर 1चा सौदी अरेबिया, नंबर 2 वरती इराक आणि नंबर 3 वरती इराण असा होता. परंतु आपण काही काळापूर्वी इराणकडनं तेल आयात करणं आता बंद केलेलं होतं. मात्र आता भारत चबाहार जे इराणचं बंदर आहे त्याच्या विकासाचं कंत्राट हे भारताकडे आलेलं आहे आणि भारत ते बंदराचा जो विकास करतोय त्याच्या माध्यमातून भारत हा अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियाबरोबर कनेक्ट होणार आहे. भारताचे तसे काही रेल्वे प्रकल्प विकसित करण्याचे देखील प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे इराणच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर जी चर्चा झाली त्याच्या माध्यमातून काही चबाहार बंदराचं जे विकासाचे कामं आहेत त्या बाबतीमध्ये गती ही येत्या काळामध्ये नक्की मिळेल आणि इराणकडनं पुन्हा एकदा आपण तेल घेणं सुरू करू त्या दृष्टिकोनातून देखील इराणबरोबरची ही द्विपक्षीय भेट ही महत्त्वाची होती असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर. इराण काय किंवा रशिया काय एकंदर अमेरिकेच्या दृष्टीने बघायला गेलं तर जागतिक संतुलन जे असतं सत्तेचं त्या बाबतीत ते महत्त्वाचं आहे. आपण एक बघितलं की या संघटनेमध्ये जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देशांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्या राहते आणि GDP मध्ये या सदस्य देशांचं 30% योगदान आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि मगाशी मी तुम्हाला आता जे उल्लेख केला ज्या गोष्टीचा त्या अनुषंगानं जगाच्या सत्ता संतुलनाचा तराजू युरोप अमेरिकेकडून आशियाकडे झुकताना दिसून येतोय असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, नक्कीच म्हणता येईल. 20वे शतक हे युरोपचं शतक होतं. 20व्या शतकांमधली 2 महायुद्ध झाली ती युरोपमध्ये झाली. परंतु 21वे शतक हे पूर्णपणे आशियाचं शतक आहे. कारण आज जगाचं लक्ष हे संपूर्ण आशिया खंडाकडे आहे. एशिया पॅसिफिक किंवा आशिया प्रशांत ज्याला भारत प्रशांत क्षेत्र असं देखील म्हटलं जातं हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र बनलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच अनेक व्यापार गट इथं येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये आशियाचं आणि आशियाच्या केंद्रस्थानी असलेल्या भारताचं आर्थिक सामरिक दृष्टिकोनातनं महत्त्व हे वाढत जाणार आहे. भारत सत्ता एकूणच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहे आणि त्यामुळे अनेक संघटनांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की भारताची मागणी वाढत आहे. G20ची प्रेसिडेन्सी भारताकडे आहे. पुढच्या वर्षी SCOची प्रेसिडेन्सी भारताकडे आहे. त्याचप्रमाणे भारत हा जो क्वाड आहे ईस्टर्न क्वाड ज्याला आम्ही म्हणतो ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचा समावेश भारत त्याचा सदस्य आहे. वेस्टर्न क्वाड जे आहे ज्याच्यामध्ये UAE, इस्रायल, अमेरिका आणि भारत आहे त्याचाही आहे. G7च्या बैठकांना भारताला आमंत्रित केलं जात आहे. त्यामुळे भारत हा सगळीकडे आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव याच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे 21वे शतक हे आशियाचं आहे, 21वे शतक हे भारताचं आहे आणि भारताचा विकास हा अपरिहार्य आहे. पुढचा काळ हा 100% भारताचा. याच अनुषंगानं एक विचार असं वाटतं मगाशी युक्रेन युद्धाचा उल्लेख झाला तर या युक्रेन युद्धाच्या अनुषंगानं भारत नेमकी काय भूमिका याच्यात बजावू शकतो आणि अनेक लोकांना असा एक मनामध्ये प्रश्न आहे की युद्ध नेमकं संपणार कधी हो? काय सांगता येईल याविषयी? मला असं वाटतं की याच्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असू शकते. भारत हा जगातल्या अगदी मोजक्या काही देशांपैकी असा एक देश आहे की जो ह्या दोन्ही गटांबरोबर त्याचे समान संबंध आहेत. म्हणजे भारताचे अमेरिकेबरोबर देखील अत्यंत समान संबंध आहेत. पंतप्रधान मोदींची जॉय बायडन बरोबरची पर्सनल केमिस्ट्री उत्तम आहे. रशियाबरोबरची व्लादिमीर पुतीन बरोबरचे आपले संबंध अत्यंत घनिष्ठ आहे. त्यांची पर्सनल बॉन्डिंग मोदींची फार चांगल्या पद्धतीने आहे. तर भारत एक असा देश आहे की जो अमेरिका आणि रशिया यांना दोघांना एका टेबलवरती आणू शकतो. भारत हा एक असा देश आहे की ज्याची युक्रेन बरोबर पण उत्तम संबंध आहे. झेलेन्स्की बरोबर मोदींचं बोलणं होत असतं, पुतीन बरोबर मोदींचं बोलणं होत असतं. त्यामुळे जगामध्ये अशी मागणी अनेक
राजदूतांकडनं होती आहे, अनेक परराष्ट्र मंत्र्यांकडनं होती आहे की भारताने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, भारताने याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि भारतामध्ये ती क्षमता आहे. आणि तसा प्रश्न आपण विचारला शेवटी की युद्ध संपेल कधी, तर मला असं वाटतं की हे युद्ध थोडंसं लांबच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच्यामध्ये केवळ रशिया आणि युक्रेन असे दोनच प्लेयर्स नाही आहेत, तर याच्यामध्ये आता नॅटो आहे, याच्यामध्ये अमेरिका अप्रत्यक्षपणे उतरलेली आहे आणि यांचा अल्टिमेट गोल जो आहे तो रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवणं आहे. त्यामुळे कुठेतरी युक्रेनच्या खांद्यावरती बंदूक ठेवली जाते आहे आणि मात्र वार हा रशियावरती केला जातोय. आणि जोपर्यंत रशिया आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनणार नाही तोपर्यंत अमेरिका आणि नॅटो हे युद्ध पुढे चालू ठेवतील अशा प्रकारची शक्यता आहे. अगदी अगदी अनेक जागतिक समूहांमध्ये आपलं अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व आपण अगदी सकारात्मक दृष्ट्या ते सिद्ध करतो आहोत. मगाशी तुम्ही म्हणालात की सत्ता संतुलनाचं पारडं आशियाच्या दिशेनं झुकतंय. आपण असं म्हणूया की तिथं झुकतंच आहे, पण या सत्ता संतुलनामध्ये भारतानं महत्त्वाची भूमिका बजावायची वेळ आलेली आहे आणि भारत ती सक्षमपणे पार पाडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. या निमित्ताने एकंदर चित्र तसं दिसतंय. आपण आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान चर्चा केली. काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले, ते सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितले. आपले अगदी मनपूर्वक आभार. शिवबाचा जन्म या मातृभूमीला स्वराज्याने सुसज्ज करण्यासाठी झाला आहे. बसरूरवर आक्रमण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोर्तुगीजांची सगळी मोठी जहाजं येण्याच्या आधी तो किल्ला आपला असेल आणि आम्ही हे ठरवलंय की हा हल्ला महाशिवरात्रीच्या दिवशी करूयात. अरे हा तर शिवाजी आहे. यांना मारून पळून लावायला हवं. मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी.